अवतार मेहरबाबांचं एक वाक्य आहे, नगरला इथं आरंगावला मेहरबाबांची समाधी आहे. त्यांचं एक खूप छान वाक्य आहे, रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. आपण शाळेत पण ऐकलेलं आहे, दुसऱ्याला आनंद देण्यातच खरा आनंद दडलेला असतो. समजून घेतलंय का आपण कधी? नाही घेतलेलं. त्यामुळं जेव्हा जेव्हा शक्य आहे त्यावेळेस मनापासून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि याची सुरुवात घरातून करा. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंब ही आपली सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. जगामध्ये सगळ्यात मेन 2 ताण आहेत माहिती आहे? द वर्स्ट स्ट्रेसेस इन द वर्ल्ड फक्त 2च आहेत, एक इकॉनॉमी आणि दुसरं फॅमिली रिलेशन्स. मग फॅमिली रिलेशनमध्ये आई वडिलांचे संबंध असतील, पती पत्नीचे असतील, कोणते असतील, ह्या 2 स्ट्रेसमुळं लोकांचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यातही तुम्हाला सांगतो, इकॉनॉमिकल स्ट्रेस हा 2 नंबरला आहे आणि रिलेशनमधला स्ट्रेस हा 1 नंबरला आहे. की कुटुंबामध्ये आनंद शोधा, आईवडिलांची सेवा करा, नवरा बायकोंचे संबंध चांगले ठेवा, मुलांवर मनापासून प्रेम करा. आपण सगळे आयडॉल बाहेर शोधतो आणि घरकी मुर्गी दाल बराबर. असं करू नका. म्हणजे तुम्हाला जर सर्वार्थाने दीर्घायुष्य व्हायचं असेल तर पहिलं सहजीवनावर काम करा, कुटुंबावर काम करा. आणि ज्याचं कुटुंब चांगलं आहे ना तो आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळं रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर हे जे वाक्य आहे हे घरातल्यांना लागू करा.